सराफ व्यावसायिकाला अमानुष मारहाण, एसपी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन, 200 ग्रॅम सोनं वितळवल्याचा आरोप, अहिल्यानगरात सुवर्णकार संतप्त. अहिल्यानगरात कस्टोडियल टॉर्चरचा आरोप, पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी उपोषण सुरू. अहिल्यानगरमध्ये कथित कस्टोडियल टॉर्चर प्रकरणामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात सराफ व्यावसायिकांना अमानुष मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करत सराफ सुवर्णकार संरक्षण समितीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन आणि बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार बोधेगाव येथील सराफ व्यावसायिक भागवत अदापुरे यांना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता दुकानातून जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलीस वाहनात आणि पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी गेलेल्या नातेवाईक आणि समिती सदस्यांनाही बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन मारहाण करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे. या आंदोलनात राज्यभरातील सुवर्णकार व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात येत आहे. संघटनेने आणखी एक गंभीर आरोप करत सांगितले की कोणताही ठोस पुरावा नसताना जवळपास 200 ग्रॅम सोने जबरदस्तीने वितळवून रिकव्हरी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच संबंधित सीसीटीव्ही फुटेज जतन करून निष्पक्ष चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान 17 एप्रिल रोजी तक्रार देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. 2 दिवसात कारवाईचे आश्वासन मिळाले होते, मात्र 12 दिवस उलटूनही कार्यवाही न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. मी संजय बोराडे, माझे पाहुणे यांना त्याच्या चोरीचा माल घेतला याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यासाठी पोलीस गेले. ते घेऊन आले असता आम्ही तिथं पाहण्यासाठी गेलो बाबा काय त्यांच्यावरती गुन्हा आहे, काय आहे काय नाही आहे, खरा गुन्हा आहे का नाही आहे ही चौकशी करत असताना आमचे अध्यक्ष बोलत होते. मी त्यांच्या शेजारी उभा होतो. आम्ही चर्चा करत असताना त्यांनी त्यांना विचारलं कायद्याचं पालन केलं का नाही केलं अध्यक्षांनी. तर त्या टायमिंगमध्ये साहेबांनी लगेच म्हटले चला घ्या रे यांना आतमध्ये घेऊन आम्हाला फुल अमानुष्य मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ, आई बहिणीवर शिव्या आणि पाणी मागितलं तर मूत प्या अशा पद्धतीची वागणूक देऊन आमचा फार छळ केला. तर आमचं म्हणणं असं आहे का याच्यावरती कायदेशीर कारवाई करून योग्य तो न्याय देण्यात यावा हीच आमची इच्छा आहे. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.